काही संदर्भ आपणही शोधले पाहिजे. 400 जागा काय मिळाल्या नाही? माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा चिंतन करतो तेव्हा मला उत्तर असं मिळतं की त्यातला सगळ्यात मुख्य घटक हा राहिला तो म्हणजे की राहुल गांधी यांनी हातामध्ये एक लाल पुस्तक घेतलं ज्याच्यावर भारतीय संविधान लिहिलेलं आहे आणि एक भ्रम जनतेमध्ये उभा केला की 400 पार मोदीजींना यासाठी पाहिजे आहे की 400 जण जर निवडून आले मोदीजींचे तर ते या देशातलं संविधान बदलवणार आहे. त्याच्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं, मनुस्मृती बाजूला सारून या देशाने भीमस्मृती स्वीकारली, त्या भीमस्मृतीला मिटवण्याचं काम नरेंद्र मोदी करणार आहे हा नॅरेटिव्ह राहुल गांधी यांनी उभा केला. आणि या देशातले ज्यांना आपण कम्युनिस्ट म्हणतो, मार्क्सवादी, माओवादी, ज्यांना आपण बुद्धिजीवी म्हणतो, अशी मंडळी इंदिरभय बनोच्या वेळी सभागेत फिरणारे श्याम मानव असतील, निखिल वागळे असतील किंवा तो असीम सरोदे किंवा या तऱ्हेची मंडळी आहे, ही मंडळी असेल, स्वतःला पुरोगामी म्हणून म्हणणारी मंडळी असेल, ज्यांनी आतापर्यंत केवळ गठ्ठा मतांसाठी अल्पसंख्याकांचा अनुनय केला आणि त्याला धर्मनिरपेक्षता म्हटली, अशी धर्मनिरपेक्ष मंडळी असेल, बुद्धिजीवी मंडळी असेल, असे सगळे डावे, त्याच्यानंतर समाजवादी, बुद्धिजीवी, कथित धर्मनिरपेक्ष लोक एकत्र आले आणि यांनी सगळ्यांनी ते संविधानाचं लाल पुस्तक हातात घेतलं आणि एकच कल्ला केला की 400 जागा मिळाल्या तर या देशाचं संविधान पायदळी तुडवलं जाणार आहे, हे संविधान नरेंद्र मोदीजी बदलवणार आहेत, या तऱ्हेची आवई उठवली गेली. मित्रांनो, नव्या पिढीला आणि जनतेला इतिहास माहीत नसल्या कारणाने या देशातली लाटेवर आरूढ होणारी भोळी भाबडी जनता काही अंशी या अपप्रचाराला, या नॅरेटिव्हला बळी पडली आणि आपल्या जागा कमी झाल्या. पण पुन्हा याच प्रकारचा खोटा प्रचार त्यांचा सुरू आहे. आजही उठतात, पुन्हा लाल पुस्तक दाखवतात. कोणते आंदोलन? काल परवा ते झुरळ आले, म्हणजे भाऊ झुरळ आले ना काल परवा दिल्लीमध्ये, कॉक्रोच पार्टी. आता एक कॉक्रोच पार्टी आली, कुणी आली माहित नाही, कोणी आणली तुम्हाला माहिती आहे, जाऊ द्या ना, काय कोणी आणली सगळ्यांना माहिती आहे कोणी आणली. पण आणल्यानंतर त्यात लोक कोणते होते? म्हणजे हिडीच लोक होते सगळे. मला शब्दाने तुम्हाला सांगणं म्हणजे तोंड बाटवण्यासारखं आहे, अशी मंडळी होती. आणि या मंडळीने पण तिथे दाखवलं काय, संविधानाचा लाल कुठपर्यंत आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की एकदा आपण यशस्वी झालो त्याच्यामुळे संविधान भारतीय जनता पार्टीला संविधान विरोधी ठरवायचं आणि लोकांच्या मनामध्ये भ्रम उभा करायचा असा समज या देशातल्या मोदी विरोधक, भाजपा विरोधक, हिंदुत्व विरोधक आणि राष्ट्रवादाच्या विरोधात असलेल्या शक्तींना असं वाटायला लागलेलं आहे. आता या भोळ्या बाबड्या किंवा नव्या पिढीला माहित नाही. आता गजोबा कोल्हेंनी तुम्हाला सांगितलं की त्यांना माहितच नाही आणीबाणी काय होतं. जर जनतेला माहित असेल की आणीबाणी काय होतं तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की राहुल गांधींना सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की नरेंद्र मोदींवर संविधानाचे आरोप करण्यापेक्षा या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं ते संविधान पायदळी तुडवण्याचं काम स्वतंत्र भारताच्या इतिहासात जर कोणी केलं असेल तर ते राहुल गांधी यांच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं. राहुल गांधीचे पप्पा त्यावेळी विमान चालवत होते, राजीव गांधी. यांच्या पत्नी तेव्हा भारतीय व्हायच्याच होत्या. राजीव गांधींच्या निधनानंतर त्यांनी भारतीय वेश धारण केला, तोपर्यंत त्यांचं भारतीय कोणी पाहिलं नाही. त्या यांनी मौन बाळगलं, म्हणजे तुमच्या पप्पांनी मौन बाळगलं, तुमच्या मम्मीनी मौन बाळगलं, तुमच्या आजीनी संविधानाचा खून केला. का केला? 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली, पाकिस्तानचं युद्ध जिंकलं, गरिबी हटावचा नारा दिला आणि या पार्श्वभूमीवर 1971 मध्ये या देशातल्या जनतेने श्रीमती इंदिरा गांधी यांना भरभरून मतदान केलं आणि एक मोठं बहुमत, एक पाशवी बहुमत ज्याला आपण म्हणतो ते पाशवी बहुमत इंदिरा गांधींना मिळालं. रायबरेली मतदारसंघातून उत्तर प्रदेश मधल्या इंदिरा गांधी निवडून आल्या आणि त्यांनी ज्यांना
पराभूत केलं होतं ते होते नेते राजनारायण. या राजनारायण यांनी 1971च्या निवडणुकीतल्या पराभवानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये इंदिराजींच्या विरोधामध्ये खटला दाखल केला, याचिका दाखल केली. याचिकेतला तपशील काय होता तर श्रीमती इंदिरा गांधी यांनी या निवडणुकीमध्ये जे केंद्रीय मंत्रालयातले सेक्रेटरी असतात त्या सचिवांचा, त्या सेक्रेटरींचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला. क्रमांक 1. क्रमांक 2, शासकीय यंत्रणा काँग्रेसचे स्टेज बांधत होते. काँग्रेसचे सरकारी यंत्रणा काँग्रेससाठी लोक जमा करत होते. सरकारी पैशांचा लोक जमा करण्यासाठी वापर केला गेला. दारू, धोतर, साड्या या वस्तू सरकारी पैशातून वाटल्या गेल्या. याशिवाय श्रीमती इंदिराजी गांधी यांना प्रचार करता यावा म्हणून सरकारी पैशाने विमान आणि हेलिकॉप्टर ही काँग्रेसच्या प्रचारासाठी वापरली गेली. हा होता खटल्याचा तपशील. आणि मित्रांनो, या देशाच्या न्याय व्यवस्थेला जो अधिकार दिलेला आहे त्या न्याय व्यवस्थेने प्रचंड बहुमत असलेल्या शक्तिशाली इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये निर्णय दिला. निर्णय असा दिला की राजनारायण यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सगळ्या पुराव्यांअंती हे न्यायालय श्रीमती इंदिरा गांधी यांना 6 वर्षासाठी निवडणुकीपासून अपात्र ठरवण्यात येत आहे. पुढचे 6 वर्ष इंदिरा गांधींना निवडणूक लढवता येणार नाही असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, प्रधानमंत्री पद जाणार, हातातली सत्ता जाणार आणि म्हणून सगळ्यात पहिला घटनेला हरताळ फासण्याचा कार्यक्रम, राज्य घटनेला हरताळ फासण्याचा कार्यक्रम रातोरात गाढ झोपी गेलेल्या राष्ट्रपतींना इंदिरा गांधींनी मध्यरात्री उठवलं, आपल्या बंगल्यावर बोलवलं आणि बोलवल्यानंतर संविधानामध्ये जी तरतूद होती की फक्त युद्ध समयी किंवा अत्यंत मोठ्या नैसर्गिक आपदेच्या प्रसंगीच तुम्हाला आणीबाणी घोषित करता येईल, या नियमाला खुंटीवर टांगून स्वतःच्या सत्ता स्वार्थासाठी 25 जून 1975 रोजी रात्रीच्या अंधारात इंदिरा गांधी यांनी झोपलेल्या राष्ट्रपतींच्या हातून जागवून त्यांच्या हातून सही करून आणीबाणीचा अध्यादेश काढला आणि या देशामध्ये आणीबाणी सुरू झाली. घटनेची पायमल्ली कोणी केली सत्ता स्वार्थासाठी? श्रीमती इंदिरा गांधी यांनी नियमबाह्य पद्धतीने या देशावर आणीबाणी लादली. त्याच रात्री आपल्या पराभवाचा निकाल जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणून जे वृत्तपत्र छपाईला जाणार होते त्या सगळ्या वृत्तपत्रांना कळवण्यात आलं की त्यांचा उद्याचा अंक निघणार नाही आणि यासाठी ज्या ज्या ठिकाणी वृत्तपत्राचे छापखाने असतात त्या त्या ठिकाणची वीज घालवण्यात आली. तुम्ही कल्पना करा, आरोप कोण करताय? जे लोक आरोप करतायत त्यांच्या आजींनी, त्यांच्या पूर्वजांनी स्वतःच्या सत्तेसाठी या देशात स्वतःच्या अहंकारासाठी हुकुमशाहीचं कसं थैमान घातलेलं आहे याचे एकवणे उदाहरण आहेत मित्रांनो. रात्रीतून वीज बंद करण्यात आली, वृत्तपत्र निघणार नाही, रेडिओ लोकांना सांगण्यात आलं की या देशामध्ये आणीबाणी लागलेली आहे. आणि सगळ्यात पहिलं काम जर कोणतं सुरू झालं असेल तर ते सुरू झालं की जे इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया हे मानणार नसतील त्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकणं सुरू केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतील, भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते असतील, संघाच्या ज्या विविध संस्था आहेत, वनवासी कल्याण आश्रम असेल, त्यावेळच्या ज्या ज्या संस्था होत्या, विश्व हिंदू परिषद असेल, या सगळ्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि इंदिरा गांधींच्या स्वतःच्या राजकीय विरोधकांना, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकणं सुरू झालं. 1,40,000 लोकांना मिसा अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांचा छळ सुरू झाला. त्यांना अटक कशासाठी केली याचं कुठलंही कारण देण्यात आलं नाही. याही पेक्षा घोर पाप सांगतो तुम्हाला, त्यांना तुरुंगात टाकलं. आणि मित्रांनो, मला अभिमान आहे की आम्ही ज्या पूर्वजांचे वंशज आहोत, आपण आपले वैचारिक पूर्वज आहेत. या तिघांचे फोटो इथे लावलेले कोण आहेत? हे आपले वैचारिक पूर्वज आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब देवरस, या नानाजी देशमुख या लोकांनी ज्यांनी लढा दिला हे आपले वैचारिक पूर्वज होते. ते वरिष्ठ स्तरावर देत होते, गाव स्तरावरही आपले वैचारिक पूर्वज लढा देत होते.
या वैचारिक पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटतो मित्रांनो, की या पूर्ण आणीबाणीच्या काळामध्ये 19 महिने तुरुंगात राहिलेल्या एकाही सामान्य स्वयंसेवकांनी, एकाही सामान्य कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींकडे माफीचा अर्ज दिला नाही. आणीबाणी किती काळ चालेल, आम्हाला किती काळ तुरुंगात राहावं लागेल हे माहीत नसताना देखील या देशामध्ये एकही माफी लिहिणारा माणूस सापडला नाही. इंदिराजींनी यांना सगळ्यांना तुरुंगात टाकलं. आणि याहीपेक्षा मोठं पाप जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या घटनेचं पुस्तक राहुल गांधी दाखवतात, असं दाखवतात प्रत्येक सभेमध्ये, त्याच घटनेचं 38वी, 39वी, 40वी, 41वी आणि 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी संसद न भरवता केली. आणीबाणीतला पहिला नियम इंदिरा गांधींनी जर कुठला तयार केला असेल घटनेतला बदल करून, तर तो हा केला की आणीबाणीच्या विरोधात कोणालाही न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही. पहिला नियम म्हणजे मी आणीबाणी लावली याच्या विरोधात कोणी न्यायालयात जाणार नाही, न्यायालय याचिका दाखल करून घेणार नाही, हा पहिला नियम. दुसरा नियम तुम्हाला माहिती आहे, जर का संसदेमध्ये राज्यघटनेमध्ये एखाद्या गोष्टीला तुम्हाला समाविष्ट करायचं असेल तर संसदेमध्ये तुम्हाला प्रचंड बहुमत लागतं. किती बहुमत लागतं आपण? 1/3 नाही, 2/3 2/3 मेजॉरिटी आहे ना. एवढी मोठी मेजॉरिटी लागते. ती मेजॉरिटी जेव्हा पारित करते एखादा प्रस्ताव त्यावेळी तुम्हाला घटनेमध्ये बदल करता येतो. पण श्रीमती इंदिरा गांधी यांनी घटनेतला दुसरा बदल असा केला की केवळ आणि केवळ एका खासदाराला देखील घटनेमध्ये आवश्यक तो बदल करता येईल. आणि तो एक खासदार कोण? श्रीमती इंदिरा गांधी. त्यामुळे दुसरा बदल त्यांनी हा करून घेतला. तिसरा बदल त्यांनी काय केला? तिसरा बदल त्यांनी घटनेमध्ये हा केला की तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली त्या घटनेमध्ये कुठेही धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द नव्हते. विचारा राहुल गांधींना, कशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सांगतात. आणि आपण सगळेजण जर बाबासाहेबांना मानतो तर बाबासाहेबांना मानणाऱ्या आपण सगळ्यांनी, ज्या भीमस्मृतीला आपण मानतो त्या सगळ्यांनी राहुल गांधींना आणि काँग्रेसवाल्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबांनो, तुम्ही इतके वर्ष अल्पसंख्याकांचा अनुनय केला, त्यालाच तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हटली. तो धर्मनिरपेक्षता शब्द बाबासाहेबांनी घटनेमध्ये का टाकला नव्हता? तर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द इंदिराजींनी एक हाती घटना दुरुस्ती करून, स्वतःच्या घरात घटना दुरुस्ती करून त्यामध्ये टाकले. किती भयंकर प्रकार आहे. आणीबाणीच्या विरोधात कोणी जाणार नाही. मिसा पत्नींना किती काळासाठी तुरुंगात ठेवायचं हा प्रश्न कोणी विचारणार नाही, याची चर्चा होणार नाही. आणीबाणी किती काळ चालेल याची चर्चा होणार नाही. घटनेमध्ये पहिले ते बदल आम्ही करू. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार हा जनतेला राहणार नाही. हे घटनेत टाकलं. आपल्यावर आरोप करतात की तुम्ही घटनेची पायमल्ली केली, पण निरपराध लोकांना तुरुंगात का टाकलं हे विचारण्याचा मूलभूत हक्क नागरिकाचा काढून घेण्याचं पाप घटनेमध्ये टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं. गजूभाऊ, तुम्ही खूप छान सांगितलं की त्या अधिकाऱ्यांच्या काय गजूभाऊ कधी जन्माला आला ना, 80 साली जन्माला आला, खरंच त्याला काय माहिती राहणार काय होतं आणीबाणी. आणि म्हणून राहुल गांधी हिंदीनी पुस्तक दाखवतात, लाल पुस्तक. अरे बाबा, लाल पुस्तक नको दाखवू. पहिले तुम्ही केलेल्या पापाचे धडे वाचा, त्या पापाचं प्रायश्चित्त घ्या, जाहीरपणे माफी मागा की या देशातल्या भीमस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर न लावण्याचं काम, गालबोट लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. ते श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलेलं. चांडाळ चौकडी त्यांच्या वतीने जमा झाली. मग देवकांत बरुआ नावाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि त्यांचे दुसरे बेटे, दुसरे चिरंजीव त्यावेळी विमान चालवत होते. आपल्या आई काय करतात, या देशामध्ये काय चालू आहे याचं सोय सुतूक त्यांना नव्हता. संविधानाचं पुस्तक दाखवणाऱ्या राहुल गांधींनी आपल्या बापांनी त्यावेळी संविधानावर पायमल्ली होत असताना काय केलं, कोणते शब्द काढले होते
याचं उत्तर देखील समाजाला दिलं पाहिजे. संजय गांधी यांना दिल्लीतले तुर्कमान गेट, जामा मस्जिद या परिसरातले रस्ते रुंद करायचे होते. आले देवाजीच्या मनात, संजय गांधींच्या मनात आलं की रस्ते रुंद करायचे आहेत. दिल्लीमध्ये जगातले पाहुणे दिल्ली पाहायला येतात, रस्ते अरुंद आहेत, रस्त्यांवर गर्दी होते, रस्ते रुंद करा, रस्ते रुंद करा आदेश काढल्यानंतर कोणालाही पूर्व सूचना न देता, कोणालाही नोटीस न देता, कोणालाही वेळ न देता एका रात्रीतून लक्षावधी घरं पाडल्या गेली. त्या लोकांना बेघर केल्या गेलं. जे आक्रोश करत होते त्यांच्यावर दंडे मारण्यात आले, त्यांना गावाच्या बाहेर हाकलण्यात आलं, घरं पाडून त्या ठिकाणी रस्ते बनवण्यात आले. हे तुम्ही कायद्याचे रक्षक आहात? तुम्ही भारतीय संविधानाचे पूजक आहात? अधिकार आहे तुम्हाला भारतीय संविधान तुमच्या तोंडून शब्द वापरण्याचा? शेकडो लोकांचा मृत्यू तुरुंगामध्ये झाला. का झाला? कशासाठी ते तुरुंगात होते? त्यांनी कोणतं पाप केलं होतं? कोणती चूक केली होती? अनेकांच्या घरी अन्नान्न दशा होती. घरातला एकुलता एक कमावता माणूस तो तुरुंगामध्ये टाकण्यात आलेला होता. का? तर तो राष्ट्रभक्त भगवत ध्वजाला प्रणाम करतो. का? तर तो परम वैभवम नेतुमेत स्वराष्ट्रम, हे राष्ट्र परम वैभवाला नेलं पाहिजे याची प्रार्थना रोज म्हणतो. या देशासाठी मी जगेल, माझ्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये मी देशभक्तीचा संस्कार रोज स्वीकारेल असं म्हणणाऱ्या सामान्य लोकांना तुम्ही उचलून अनिर्णित काळासाठी तुम्ही त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. त्यांचा गुन्हा काय होता याचं उत्तर मागायचं नाही. याचं उत्तर कोणीही मागणार नाही. मित्रांनो, तुम्हाला रोचक वाटतील अशी एक दोन उदाहरणं सांगतो. हेमा मालिनींच्या बाबतीत एक वैयक्तिक किस्सा घडला होता. तो मी जाहीरपणे आपल्याला सांगणार नाही. आपण गुगल सर्च करा, आपल्याला कळेल. किशोर कुमार नावाचे लोकप्रिय गायक त्यावेळी होते. आजही आपण सगळेजण किशोर कुमारांचे फॅन आहोत. रेडिओवर किशोर कुमार लागले किंवा आपल्या गाडीमध्ये सीडीवर किंवा पेनड्राईव्हमध्ये किशोर कुमार लागलं की मला नाही वाटत की किशोर कुमारचं गाणं कोणी बंद करेल. तर किशोर कुमारचे आपण सगळेजण फॅन आहोत. या किशोर कुमारांनी कुठेतरी बोलताना आणीबाणीमध्ये काही निरपराध लोकांना अटक केली जात आहे अशा तऱ्हेचं वक्तव्य केलं. आणि हे वक्तव्य केल्याबरोबर किशोर कुमारांना आणीबाणी पूर्ण असेपर्यंत त्यांच्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. 2.5 वर्ष किशोर कुमार एकही गाणं गाऊ शकले नाही. त्यांचं गाणं रेडिओवर वाजत नव्हतं. आंधी नावाचा चित्रपट आला होता, सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांचा, ज्यातले गाणे इस मोड से जाते हो है ना, अतिशय सुंदर गाणे आजही आपण सगळेजण ऐकतो. हा आंधी चित्रपट 1975 ते 1977च्या दरम्यान आला. यात सुचित्रा सेन यांनी जी भूमिका केलेली होती त्या एका राजकीय नेत्या दाखवल्या होत्या आणि त्या थोड्या थोड्या इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून आंधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आलेली होती. आणीबाणी संपेपर्यंत आंधी हा चित्रपट डब्बा बंद ठेवण्यात आला होता. मित्रांनो, कायद्याची पायमल्ली कोणी केली? त्याच्यामुळे भारतीय संविधान आणि खोटा नॅरेटिव्ह सांगून या देशामध्ये अपप्रचार करणारे राहुल गांधी आणि ही सगळी गँग, हा सगळा कंपू पुन्हा एकदा आता तुम्ही यांचं दुसरं रूप तुम्ही झुरळांच्या रूपाने बघा. तिथेही ते झुरळ म्हणून एकत्र आले नीटच्या पेपरसाठी. आणि नारे कोणते होते? काश्मीर मांगे आजादी, पंजाब मांगे आजादी. पंजाब आजादी मागतोय, काश्मीर आजादी मागतोय. आतंकवादाचे समर्थन करणारे, या देशाच्या सोबत उभे न राहणारे हे सगळे लोक, हे सगळे कंपू एकत्र आले आहे. या सगळ्या कंपूचं लक्ष आहे या देशामध्ये अराजक उभं करायचं आहे. राहुल गांधी यांचं प्रत्येक भाषण संविधानाचं पुस्तक हातात घेऊन ते बोलत जरी असले तरी भाषणाच्या दरम्यानचा त्याचा आशय जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या असं लक्षात येईल की राहुल गांधी यांना या देशामध्ये अराजक उभं करायचं आहे. या देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांविषयी वक्तव्य करताना राहुल गांधी म्हणतात की इस देश के युवा नरेंद्र मोदी जी को दंडे दंडे से पिटेंगे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की अराजक माजलं पाहिजे. ज्यावेळी झेन झीची चळवळ ही नेपाळमध्ये सुरू होते, झेन झीचं बंड हे बांगलादेशमध्ये सुरू होतं, त्यावेळी राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असतील, या सगळ्यांचे तुम्ही ट्विट तपासा. त्या सगळ्यांचे ट्विट असे आहेत
की आज जे बांगलादेशमध्ये झालं, आज जे नेपाळमध्ये झालं, ते भारतामध्ये लवकरच होणार आहे. ते भारतामध्ये झालं पाहिजे ही या लोकांची मनीषा आहे. याचा अर्थ असा आहे की यांना या देशामध्ये अराजक उभं करायचं आहे. आपलं सैन्य डोकलांवर समोर सरकलेल्या चीनी सैनिकांना सरकवत असताना रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन चीनी राजदूतांशी आणि चीनी अधिकाऱ्यांशी रात्रीच्या अंधारात गप्पा करणाऱ्या राहुल गांधींना या देशात अराजक माजवायचं आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक युद्धाच्या प्रसंगी, जागतिक जगामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या प्रसंगी देश वाचवण्यासाठी या देशातल्या जनतेला आवाहन करतात की आपलं परकीय चलन वाचवा. ते परकीय चलन वाचवण्याचं आणि मोदीजींची प्रतिभा खराब करण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा आहे की त्यांना या देशामध्ये अराजक उभं करायचं आहे. हम मोदीजी को रोक नहीं सकते. मोदीजींना जनतेपासून आम्ही दूर करू शकत नाही, जनतेच्या मनातला विश्वास तोडू शकत नाही. म्हणून करायचं काय, तर या देशामध्ये उठाव झाला पाहिजे, या देशामध्ये अराजक उभं झालं पाहिजे, या देशामध्ये कुठली तरी क्रांती झाली पाहिजे. अशा भाबड्या आशा घेऊन संविधानाचं लाल पुस्तक दाखवत राहुल गांधी फिरतायत. मित्रांनो, आपण जनतेपर्यंत जाऊन, समाजापर्यंत जाऊन त्या समाजातल्या लोकांना हे नीटपणे समजून सांगितलं पाहिजे की स्वतंत्र भारतामध्ये संविधानाची पायमल्ली तुमच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी केली होती. आणि त्यावेळी लोकतंत्र वाचावं, त्यावेळी या देशाची लोकशाही वाचावी. या देशात संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, या देशात संविधानाने दिलेले मार्गदर्शक तत्व हे जिवंत राहावे. सामान्य माणसाला त्याचं स्वतंत्रपणे जीणं जगणं कायम राहावं, यासाठी लढा जर या देशामध्ये कोणी दिला असेल तर तो काँग्रेसवाल्यांनी दिलेला नाही. या देशाचा तो धडा भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे लोकतंत्र वाचवणारे हे जे सगळे लोक आहेत ज्यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत, यांचा उल्लेख आपण लोकतंत्र सेनानी असा करायला हवा. हे लोकतंत्र सेनानी आहे. यांनी त्या काळामध्ये आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता, कुटुंबाची चिंता न करता, आपलं काय होणार आहे याची चिंता न करता 18 महिने, 17 महिने, 16 महिने, 7 महिने, 8 महिने, मी आता अमरावतीच्या कार्यक्रमात होतो, मी आणि निवेदिता ताई, आमचे 3 मित्र, फार पूर्वीपासून आमचा परिचय, कौटुंबिक संबंध त्यांच्याशी आहे. श्रीकांत कुटुंबे, सुनील सरोदे, तुम्ही पण तुमच्यापैकी काही जण त्यांना ओळखतात. हे पोरं 10वीमध्ये होते. 10वीमध्ये शाखेमध्ये जायचे. कोणीतरी त्यांना सांगितलं की संघवाल्यांना पकडून घेऊन राहिले, इंदिरा गांधींनी अशी आणीबाणी लावली आहे, इंदिरा गांधींचं चूक आहे. आता यांनी शाखेमध्ये, यांना नारा माहीत होता, हे बाहेर आले. यांनी राजकमल चौकातून जाताना नारे दिले, राष्ट्रभक्ती तेरा नाम RSS, राष्ट्रभक्ती तेरा नाम RSS. या तिघांना मित्रांनो 7 महिन्यासाठी तुरुंगात टाकले. 10वीतले पोरं. तुम्ही आम्हाला संविधान सांगा. गावोगावामध्ये ज्या पद्धतीने अनन्वित छळ केले, मी एक पुस्तक पुनर्प्रकाशित करणार आहे. माझं पुस्तक नाही आहे, पण 1975 ते 76च्या नंतर एक शहा आयोग बसलेला होता आणि या शहा आयोगाने देशभरामध्ये आणीबाणी संपल्यानंतर देशभरामध्ये चौकशी केली, देशभरामध्ये तपास केला आणि कोण्या व्यक्तींवर कोण्या भागामध्ये कसे अन्याय अत्याचार झाले याचा लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे. त्याचा संक्षिप्त एक पुस्तिका माझ्याजवळ आजही आहे. त्याचं नाव आहे राजबंद्यांना कसे छळले गेले. गजूभाऊ, मी ते पुस्तक पुनर्प्रकाशित करणार आहे. लोकांपर्यंत गेलं पाहिजे की तुम्ही काय छळला लोकांना. नसबंदी करताना जबरदस्तीने हातपाय बांधून नसबंदी करताना किती लोकांचे प्राण गेले याची नावांसहितची यादी आपल्याजवळ आहे. आणि तुम्ही आम्हाला संविधानाचं पुस्तक दाखवता. ज्यांना या देशामध्ये अराजक उभं करायचं आहे, ज्यांना या देशाचा विकास सहन होत नाही, ज्यांना या देशाची एकसंधता सहन होत नाही. आज गजूभाऊ, मी सकाळी पोस्ट टाकली, माझे वडील तुरुंगामध्ये होते 18 महिने, भास्करराव कुलकर्णी यांच्यापैकी सिनियर लोकांचा चांगला त्यांच्याशी संबंध आहे. अनेक कार्यकर्त्यांचा माझ्या वडिलांशी व्यक्तिशा संबंध आहे. आता माझे वडील होते, मला फोटो होता वडिलांचा एक, मी त्याच्या वडिलांविषयी फार काही व्यक्तिगत लिहिलेलं नाही. लिहिलं आणीबाणीविषयी फोटो वडिलांचा टाकला. त्याच्यावर मला एका काँग्रेसच्या अमरावतीतल्या एका चांगल्या पदाधिकारी त्या पोस्टवर, किमान आपण काय करतो, कोणाच्या वडिलांची पोस्ट असते तर आपण त्यावर काही लिहित नाही, पण त्यांनी त्याच्यावरही मला डिवाचं की इंदिराजींनी 90,000 युद्धबंदी पकडले. यावर तुम्ही कधी बोलणार? तुम्ही फक्त इंदिरा गांधींच्या जीवनातला आणीबाणी हाच प्रसंग सांगणार आहे का?
आता या मूर्खाला हे माहीत नाही की इंदिरा गांधींनी नव्हे, भारतीय सैन्याने, ज्या मातांनी आपले एकुलते पुत्र गमावले, ज्या बहिणींनी आपले भाऊ गमावले आहे ना, अनेक तरुण मुली विधवा झाल्या, हे बलिदान दिल्यानंतर 90,000 कैदी पाकिस्तानचे पकडले गेले. श्रीमती इंदिरा गांधी यांनी 15 मिनिटाच्या मीटिंगमध्ये टेबलवर करार करून सैन्याच्या हौतात्म्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकून 92,000 युद्धबंदी पाकिस्तानला परत केले. मित्रांनो, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवायची का? नेहरूंच्या काळामध्ये कितीतरी 1000 हेक्टर जमीन चीनच्या ताब्यामध्ये गेली, ती वापस येऊ शकली नाही. आणि त्याच्यावर तुमचे नेते तशी ती जमीन उपजाऊ नव्हती अशा तऱ्हेचे विधानं करतात. महाआघाडीच्या एका नेत्याने विधान केलं होतं बॉम्बस्फोट झाल्यावर की बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते ही रहते हैं. ठीक आहे ना, एवढ्या मोठ्या विशाल देशाची एवढीशी जमीन गेली तर त्याचा काय भाऊ करता? हे सांगणाऱ्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ नये. या देशाचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या देशाचा प्रमुख आधारस्तंभ लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या परिवाराने, आपल्या वैचारिक पूर्वजांनी लोकतंत्र वाचवण्यासाठी लढा दिलेला आहे. त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. समाजातल्या लोकांना याची जाणीव करून दिली पाहिजे, याची आठवण करून दिली पाहिजे की संविधानाला अबाधित आणि सुरक्षित ठेवण्याची क्षमता ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आहे. जे संविधानाचं पुस्तक हातात दाखवतात त्यांच्या हातामध्ये ही ताकद नाही. त्यांचे मनसुबे वेगळे आहेत. हे जनतेला जाऊन हे एका अर्थाने अर्बन नक्षल लोकांचे स्लीपर सेल यांच्या अवतीभोवती वावरणारे हे लोक आहेत. यांचे खरे चेहरे हे जनतेसमोर आपण जर दाखवले तर मित्रांनो, गेल्या वेळी आपल्या हातून चूक झाली, पण यावेळी अबकी बार 412 पुढच्या वेळी आपण केल्याशिवाय राहू शकणार नाही. तो संकल्प आपण करावा. या लोकतंत्र सेनानींना मी खूप खूप नमन करतो, त्यांना वंदन करतो आणि त्यांच्याविषयी खूप अभिमान व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. खूप खूप धन्यवाद.